देशातील प्रीमियम आणि लक्झरी गृह बाजारात मोठी तेजी. मुंबईमध्ये प्रीमियम घरांच्या किमतीत 10 ते 15% वाढ. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या कांदिवलीतील मेगा रेल्वे टर्मिनसला संरक्षण मंत्रालयाचा अडथळा. 65 एकर जागेवरती कोचिंग टर्मिनस प्रस्तावित. ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर मेट्रो 5च्या कशळी या ठिकाणी कारशेडचं 23% काम पूर्ण. तात्पुरत्या पीट लाइनरची तयारी, चाचण्यांना गती. मलेरिया डेंग्यूसह लेप्टो आजारांचा वाढतोय विळखा. महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पीओपी वापरून उद्यानांमधील बेंच तयार करण्याचा पालिकेचा उपक्रम ठरला खर्चिक. आता इतर पर्यायांचा गांभीर्याने विचार. एसटीची हंगामी 10% भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम. आणखी 16 दिवस राहणार भाडेवाढ. हार्बर मार्गावरती 4 दिवस रात्रकालीन पॉवर ब्लॉक. मशीद सँडहर्ट्स रोड या स्थानकादरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम. पावसाच्या विश्रांतीमुळे पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर. धरणांमध्ये फक्त 50%च पाणीसाठा असल्याचं समोर. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. संसदेत स्मार्ट वॉच, स्मार्ट चष्म्यांना नो एंट्री. पावसाळा अधिवेशनापूर्वी सचिवालयाच्या सूचना. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला मुदतवाढ. दिल्लीसह 4 राज्यांमध्ये वेळापत्रकात बदल. आणि एआयच्या मदतीने आता एफडीएकडे करा तक्रार. एफडीएकडून ऑनलाईन तक्रार नोंदणीचं अत्याधुनिक व्यासपीठ विकसित. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण मुंबईमधून बघणार आहोत. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हल्ल्याची पुन्हा एकदा धक्कादायक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये लोकल ट्रेनमध्येच एका प्रवाशावरती कोयत्याने हल्ला करण्यात आलाय आणि या हाणामारीमध्ये एकूण 3 जण जखमी झालेत. मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. डब्यामध्ये जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की तिघांनी थेट लोकल ट्रेनमध्येच कोयता काढून समोरच्या प्रवाशावरती सपासप वार केले. ठाकुर्ली स्थानकावरती धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री 12:10 सुमारास ही लोकल ठाकुर्ली स्टेशनवरती आली असता ही गंभीर घटना घडली आहे. या लोकलमध्ये 3 जणांनी एका प्रवाशावरती अचानक धारदार कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली. लोकलमधील हाणामारीमध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत आणि या हाणामारीनंतर 3ही आरोपींनी या रेल्वेमधून खाली उतरत पळ काढलाय. यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय आणि हल्ल्यातील जखमीवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना या अजून सुद्धा सुरू आहेत आणि बुधवारी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली. चर्चगेट विरार रेल्वेमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. मात्र वाद कशामुळे झाला हे अजून कळू शकलेलं नाहीये. इतकंच नाही तर एका व्यक्तीकडून मशीन काढ असा धमकीवजा इशाराही देण्यात आला असा आवाज ऐकू येतोय. मात्र अशा मारहाणीच्या घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि काही दिवसांपूर्वीच लोकलमध्ये एका प्रवाशावरती चाकूने हल्ला करण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा अशाच घटना समोर येत आहेत आणि रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानकावरती लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं समोर आलंय. साजिद अब्दुल करीम चौधरी, वय वर्ष 49,
या व्यक्तीचं असं नाव आहे आणि पुढील चौकशी GRP कुर्ला करते. एक महत्त्वाची अपडेट समोर येते, महत्त्वाची बातमी समोर येते. आपण बघूया, खासदार संजय राऊत यांनी पत्र दिलेलं आहे. नेमकी काय घडते बघूया. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र बघायला मिळत आहे आणि कशा संदर्भात पत्र आहे तर रामरक्षा पठण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. रामरक्षा म्हणजे रामाची रक्षा, त्यामुळे रामरक्षा पठणाला येण्याचं निमंत्रण आहे असं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र दिलंय. रामरक्षा पठण या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहिल्याचं कळतंय आणि त्यात असा उल्लेख आहे की रामरक्षा म्हणजे रामाची रक्षा, त्यामुळे रामरक्षा पठणाला येण्याचं निमंत्रण या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलंय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हे पत्र दिलंय. तर सध्या जी आपण दृश्य बघतोय ती ठाकुर्लीमध्ये जो हल्ला करण्यात आला त्यावेळीची काही दृश्य ही समोर आलीत आणि ही दृश्य आपण बघतोय. काही दृश्य ही आपण पाहू शकणार नाही, त्यामुळे ती ब्लर करावी लागतात. ठाकुर्ली स्थानकाजवळ लोकलमध्ये जो हल्ला झाला, जागेवरून हा वाद झालेला होता आणि एका प्रवाशावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला होता, त्यावेळेची आपण ही दृश्य बघतोय. मध्य रेल्वेच्या तर या हाणामारीमध्ये एकूण 3 जण जखमी झालेले आहेत आणि त्यावेळची आपण दृश्य बघतोय. मुंबईहून अंबरनाथकडे ही लोकल जात होती आणि याच वेळेला जागेवरून वाद झाल्याचं समजतंय आणि या जागेवरून वाद झाल्यानंतर एका प्रवाशावरती कोयत्याने सपासप वार करण्यात आले आणि त्यावेळची काही दृश्य आता समोर येत आहेत. पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि यावरून एक महत्त्वाची अपडेट आहे. चेंबूरमध्ये झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि या संदर्भात आता काही घडामोडी घडत आहेत. दोषींवरती कारवाईची मनसेनं मागणी केलेली आता माहिती समोर येते. प्रशासनामधले मतभेद हे उघडपणे समोर आलेले होते. पालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली असताना सत्ताधाऱ्यांनी अहवालावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मंगळवारपर्यंत या घटनेतील दोषींवरती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. मनसेने विभाग अध्यक्षांची बैठक बोलवली असून यामध्ये आंदोलनाची रणनीती ठरवली जाते. आमची ठाम मागणी होती की या संदर्भात जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही, हे आम्ही त्या दिवशी सकाळीच सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही, अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही. सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही. तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही. या सगळ्या गैरप्रकाराबद्दल, या सगळ्या असंवेदनशील वागण्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल. पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही त्यांना वेळ देतोय. सोमवार मंगळवारपर्यंत आम्ही त्यांना वेळ देऊ. तोपर्यंत जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासनाची असेल. तर मनसेने त्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले आपण ऐकलं. मात्र झाड पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता आणि यामध्ये असलेल्या दोषींवरती कठोर कारवाईची आता मागणी केली जाते. झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान मनसेने आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. दोषींवरती कठोर कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका मनसेनं घेतलेली आहे.